हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द लेक्चर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सिंथेटिक रिएजंट या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे आणि या लेक्चरला आपण डायइथिल मॅलोनिक इस्टरला सुरुवात करणार आहोत. इथिल ॲसिटोॲसिटेट म्हणजेच ॲसिटोॲसिटिक इस्टरचे सिंथेटिक ॲप्लिकेशन्स आणि त्याचं सिंथेसिस आपण मागच्या काही लेक्चर्सला पाहिलं. तर आता डायइथिल मॅलोनेट म्हणजेच मॅलोनिक इस्टर आपण जर पाहिलं तर इथिल ॲसिटोॲसिटेट जो होता त्याला या ठिकाणी CH3 ग्रुप होता, परंतु डायइथिल मॅलोनेट म्हणजेच मॅलोनिक इस्टर जो आहे त्याला दोघंही बाजूला हा इथॉक्सी ग्रुप आहे प्रेझेंट. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. तर याचं आपण आधी सिंथेसिस पाहूया. सिंथेसिस ऑफ डायइथिल मॅलोनेट दॅट इज मॅलोनिक इस्टर. डायइथिल मॅलोनेटलाच आपण मॅलोनिक इस्टर म्हणतो. तर मॅलोनिक इस्टर सिंथेसिस करण्यासाठी आपल्याला पोटॅशियम सायनोॲसिटेट बघा, पोटॅशियम दिस इज सायनो ग्रुप अँड दिस इज ॲसिटेट ग्रुप. ओके, सो याचं नाव आहे पोटॅशियम सायनो ॲसिटेट. पोटॅशियम सायनो ॲसिटेटची रिॲक्शन जर आपण म्हणजे पोटॅशियम सायनो ॲसिटेटला जर आपण HCl कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर बॉईल केलं, 2 moles ऑफ HCl and 2 moles ऑफ वॉटर, तर बघा आपल्याला मॅलोनिक ॲसिड सुरुवातीला मिळतो. मग आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या ग्रुपचं पोलरायझेशन जर आपण पाहिलं तर पोटॅशियमवर आपल्याला माहिती पॉझिटिव्ह चार्ज असतो. हा या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज. आणि HCl जो आहे, HClचं पोलरायझेशन कसं असतं, H+Cl-. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर KCl हा एक आपला बाय प्रोडक्ट बाहेर निघणार आहे. या ठिकाणी लिहून घेतो मी KCl. आता रिमेनिंग काय आपल्याकडे बघा, 1 मोल ऑफ HCl आपण यूज केला आहे या ठिकाणी आणि 1 मोल ऑफ HCl आपल्याकडे रिमेनिंग आहे. अजून HCl बाकी आहे. 2 moles ऑफ वॉटर आहे. आता हे वॉटर जे हायड्रोजन किती टोटल आपल्याकडे 4, ट्वाईस H2O आहे, म्हणजेच ऑक्सिजन किती आहेत 2 आणि हायड्रोजन किती आहेत 4. या ठिकाणी ॲसिड हा असा जो ॲसिड ग्रुप आहे तसाच ॲसिड ग्रुप या मॅलोनिक ॲसिडमध्ये ह्या बाजूला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण याचा आधी ॲसिड मॅलोनिक ॲसिड मिळवून घेऊ पोटॅशियम सायनोॲसिटेटचा. आणि ॲसिड जसं आपण इस्टरचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला ॲसिड मिळतो तसंच ॲसिडचं इस्टरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला इस्टर मिळतो. म्हणजे आपण इस्टरपासून ॲसिड जसा हायड्रोलिसिस करून मिळवू शकतो तसंच ॲसिडपासून इस्टरसुद्धा मिळवू शकतो इस्टरिफिकेशन करून. मग आपण आधी या ठिकाणी काय करू, आता ह्या ठिकाणी आपला ॲसिड ग्रुप झालेला आहे तयार. या ठिकाणी आपल्याला ॲसिड पाहिजे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय हवं आहे, अजून या ठिकाणी ऑक्सिजनची गरज आहे आणि या ठिकाणी
हायड्रॉक्सी ग्रुपची गरज आहे. म्हणजे टोटल आपल्याला 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजनची आवश्यकता आहे. मग या ठिकाणी हे 2 ऑक्सिजन आपण यूज केले, ठीक आहे. आणि हायड्रोजन जो आहे एक, हा या HCl मधला एक हायड्रोजन आपण यूज केला. आता रिमेनिंग काय आपल्याकडे, हा नायट्रोजन जो आहे हा बाहेर आला या ठिकाणी, ठीक आहे. नायट्रोजन, 4 हायड्रोजन आणि Cl म्हणजेच काय, NH4Cl. NH4Cl हा एक बाय प्रोडक्ट असेल आपला. आता मॅलोनिक ॲसिड आपण लिहून टाकू. CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. या पद्धतीने हा आहे मॅलोनिक ॲसिड. मॅलोनिक ॲसिडचं इस्ट्रिफिकेशन जर केलं, बघा इस्ट्रिफिकेशन करण्यासाठी आपण हा मॅलोनिक ॲसिड पुन्हा या बाजूला लिहून घेऊ. OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH प्लस ट्वाईस C2H5OH. इस्ट्रिफिकेशन करण्यासाठी आपण याची रिॲक्शन कोणासोबत करू, इथेनॉलसोबत करू, इथिल अल्कोहलसोबत करू इन प्रेझेन्स ऑफ HCl. मग आता जर आपण पाहिलं या ठिकाणी बघा C2H5OH, हा H इकडे राहील आणि इकडे C2H5O इकडेही त्या पद्धतीने H इकडे आणि इकडे C2H म्हणजे OC2H5 OC2H5. बघा काय होईल, OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. म्हणजेच आपला मॅलोनिक ईस्टर या ठिकाणी तयार झाला. CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड, बघा हा H2O बाहेर पडतोय आणि इकडे C डबल बॉन्ड Oला OC2H5 OC2H5 म्हणजे इथॉक्सी ग्रुप जो आहे तो. इकडे पण C डबल बॉन्ड O OC2H5 OC2H5 प्लस बाय प्रोडक्ट काय आपला, ट्वाईस H2O, ट्वाईस H2O आहे मॅलोनिक ईस्टर किंवा याला आपण डायथिल मॅलोनेट असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच काय, सो मॅलोनिक ईस्टर और डायथिल मॅलोनेट is prepared by the reaction of potassium cyanoacetate with concentrated HCl to form malonic acid. Then the malonic acid on esterification with ethanol किंवा by using ethanol to form the malonic ester. किंवा आपण असंही म्हणू शकतो, डायथिल मॅलोनेट और मॅलोनिक ईस्टर इज synthesized by boiling potassium cyanoacetate with hydrochloric acid followed by esterification then to form the malonic ester. तर हे झालं सिंथेसिस मॅलोनिक ईस्टरचं. यानंतर आपण पाहणार आहोत त्याचे काही सिंथेटिक ॲप्लिकेशन्स. Synthetic applications.
बघा मग इन मॅलोनिक इस्टर किंवा इन डायथिल मॅलोनेट द मिथिलीन ग्रुप इज प्रेझेंट बिटवीन द टू कार्बोनिल ग्रुप्स. दिस मिथिलीन ग्रुप इज reactive because the two hydrogen atoms bonded to the carbon atom of methylene group are acidic in nature. Therefore, when this malonic ester containing active methylene group or reactive methylene group on reaction with base like sodium ethoxide to form carbanion of malonic ester or carbanion of diethyl malonate or sodium salt of malonic ester. काय होतं, याची जर रिॲक्शन आपण बेससोबत केली, बेस काय करणार आहे नेहमीप्रमाणे बघा पुन्हा आपण तेच पाहतोय बघा OC2H5 जसं इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये हा एक प्रोटॉन जो आहे हा डायथिल मॅलोनेट मॅलोनिक इस्टर आहे. याची जर रिॲक्शन आपण सोडियम इथॉक्साईडसोबत केली, सोडियम इथॉक्साईड काय आहे बेस आहे C2H5, तर हा इथॉक्साईड जो आहे OC2H5 मायनस हा काय करेल, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल बरोबर. हिअर द कार्बन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, म्हणून बॉन्ड ब्रेक होताना काय होईल, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कार्बनकडे घेऊन जातो आहे, म्हणजेच कार्बन काय होईल, इलेक्ट्रॉन रिच होईल, न्यूक्लिओफिलिक होईल नेचरमध्ये आणि म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल. C2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5, म्हणजेच हा काय तयार झाला, सोडियम साल्ट ऑफ मॅलोनिक इस्टर और सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट. आता हा जर तयार करून घेतला आपण या ठिकाणी, या सिंथेटिक रिएजंटचं जी स्पेशालिटी आहे ती आहे की हा कार्बनायन जनरेट करू शकतो, ही त्याची स्पेशालिटी आहे. कारण काय, हा कार्बनायन जर जनरेट झाला तर असा सबस्ट्रेट की ज्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक कार्बन असेल त्याच्यावर हा अटॅक करेल. आणि आपण ॲप्लिकेशन्स ऑफ सिंथेटिक रिएजंटमध्ये म्हटलेलं आहे, सिंथेटिक रिएजंट्स आर यूज्ड फॉर मेकिंग कार्बन बॉन्ड्स. या ठिकाणी जर इलेक्ट्रोफिलिक कार्बन असेल एखादा, तर इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर हा काय करेल, अटॅक करेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बनवर अटॅक करेल आणि ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये नवीन बॉन्ड फॉर्म होईल. देर इज फॉर्मेशन ऑफ न्यू सिग्मा बॉन्ड बिटवीन दिस टू कार्बन्स. हे जे आहे हे सिंथेटिक रिएजंटची स्पेशालिटी आहे की हे कार्बन बॉन्ड फॉर्म करू शकतात. म्हणजे आपल्याला जो ग्रुप पाहिजे तो आपण याला जोडू शकतो, ह्या कार्बनला, ॲक्टिव्ह मिथिलीन कार्बनला. ही या सिंथेटिक रिएजंटची स्पेशालिटी. हे जर काढून घेतलं तर सिंथेटिक रिएजंटमध्ये काहीच नाही राहणार. ठीक आहे, मग आता आपण सिंथेटिक ॲप्लिकेशन्स पाहूयात. जे आपण सिंथेटिक ॲप्लिकेशन इथिल ॲसिटिक इस्टरचे पाहिले होते तेच जवळपास सेम सिंथेटिक ॲप्लिकेशन्स डायथिल मॅलोनेटचे सुद्धा आहेत. आपण तिथंसुद्धा सिंथेसिस ऑफ अल्किल ॲसिटिक ॲसिड पाहिलेलं होतं. या ठिकाणी सुद्धा सिंथेसिस ऑफ अल्किल ॲसिटिक ॲसिड आहे. अल्किल ॲसिटिक ॲसिड कसं आहे बघा, आपल्याला ॲसिड माहिती आहे, ॲसिड C डबल बॉन्ड OH हा ॲसिड ग्रुप आहे, आपल्याला माहिती आहे. COH ग्रुप काय, ॲसिड ग्रुप. ॲसिटिक ॲसिड कसं असतं, या ठिकाणी जर CH3 लावला तर ॲसिटिक ॲसिड होऊन जातं, पण इथं जर आपण CH2 लावला आणि ह्या एक हायड्रोजनच्या जागेवर अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट केला, हायड्रोजनच्या जागेवर जर एक अल्किल ग्रुप आपण या ठिकाणी या कार्बनला जोडला तर हा झाला अल्किल ॲसिटिक ॲसिड. बघा हा अल्किल ग्रुप आहे आणि हा ॲसिटिक ॲसिड आहे, अल्किल ॲसिटिक ॲसिड. आता आपण तेव्हासुद्धा आपण पाहिलं होतं की दोन जे कार्बन आहेत हे
अल्किल ॲसिटिक ॲसिडमधले, ते आपल्याला इथिल ॲसिटोॲसिटेटपासून अवेलेबल होत होते. या ठिकाणीसुद्धा आपल्याला डायइथिल मॅलोनेट, मॅलोनिक इस्टर जो आहे त्याच्यापासून हे 2 कार्बन आपल्याला हे अवेलेबल होणार आहेत. हा एक कार्बनसुद्धा कुठून मिळणार आहे आपल्याला अल्किल ॲसिटिक ॲसिडचा. हा एक कार्बनसुद्धा डायइथिल मॅलोनेट किंवा मॅलोनिक इस्टरपासून मिळणार आहे. हा सुद्धा कार्बन कुठला आहे? डायइथिल मॅलोनेटचा आहे. मग उरला फक्त हा अल्किल ग्रुप. मग आपण जेव्हा अल्किल ॲसिटिक ॲसिड तयार करतो तेव्हा अल्किल ग्रुप बघा, आपण खासियत काय आहे, स्पेशालिटी काय आहे आपल्या सिंथेटिक रिएजंटची, तो कार्बन आयन जनरेट करतो. मग हा त्या कार्बन आयन ग्रुपला तो ॲक्टिव्ह मिथिलीन जो कार्बन ऑटॉम आहे त्या कार्बन ऑटॉमला आपल्याला अल्किल ग्रुप बाउंडेड करायचा आहे. म्हणजे अल्किल ग्रुपचा एक कार्बन ऑटॉम इलेक्ट्रोफिलिक पाहिजे. तो केव्हा इलेक्ट्रोफिलिक होईल? इलेक्ट्रॉन डिफिशियंट पाहिजे, बरोबर. जेव्हा ह्या कार्बन ऑटॉम, हा जो कार्बन ऑटॉम असेल तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट होईल. डिफिशियंट केव्हा होईल? जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप याला बाउंडेड असेल तेव्हा. म्हणजे हॅलाइड ग्रुप जेव्हा आपण याला बाउंडेड करू तेव्हा हा डिफिशियंट होईल आणि हा इलेक्ट्रॉन रिच ॲक्टिव्ह मिथिलीनचा जो कार्बन आयन होता, सोडियम साल्ट ऑफ डायइथिल मॅलोनेटचा, तो या ठिकाणी अटॅक करेल. हा गुड लिव्हिंग ग्रुप राहील, हा काय होईल? डिपार्ट होईल. मग अल्किल हॅलाइड कोणता घेणार? आता बघा, आपल्याला कुठला ॲसिड बनवायचा आहे त्याच्यावरून आपण अल्किल हॅलाइड कुठला घ्यायचा आहे हे ठरवू. मग पहिले आपल्याला सुरुवातीला जो पहिला ॲसिड बनवायचा आहे तो आहे एन व्हॅलेरिक ॲसिड. एन व्हॅलेरिक ॲसिड, त्यालाच आपण काय म्हणतो? पेंटॅओनिक ॲसिड. पेंटॅओनिक. आता पेंटॅओनिक ॲसिड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. पेंट म्हणजे नंबर ऑफ कार्बन ऑटॉम 5 कार्बन ऑटॉम. 2 कार्बन ऑटॉम आपल्याला डायइथिल मॅलोनेटपासून मिळणार आहेत. किती उरले? 3, बरोबर. 3 कार्बन ऑटॉम असलेला अल्किल हॅलाइड कोणता आहे? एन प्रॉपिल ब्रोमाइड असेल, एन प्रॉपिल आयोडाईड असेल, या पद्धतीने. मग आपण अल्किल हॅलाइड कोणता यूज करणार आहे? एन प्रॉपिल. 3 कार्बन ऑटॉमचा जो अल्किल हॅलाइड असेल तो आपण यूज करणार आहे एन व्हॅलेरिक ॲसिड तयार करण्यासाठी. मग आता आपण काय करणार? आता आपण आधी आपल्याला कशापासून बनवायचं आहे तर डायइथिल मॅलोनिक इस्टरपासून आपल्याला एन व्हॅलेरिक ॲसिड सिंथेसाइज करायचं आहे. म्हणून आपण आधी डायइथिल मॅलोनेट या ठिकाणी लिहून घेऊयात. झाला आपला डायइथिल मॅलोनेट हा असा. आता बघा, हा एक कार्बन जो आहे हा इथं ऑलरेडी आहे, ठीक आहे. हा एक आहे नंबर 1. नंबर 2चा सुद्धा आपल्याकडे आहे. तर आपल्याला माहिती आहे हा जरी इस्टर ग्रुप असला तरी इस्टरला ॲसिड कसा करायचा आपल्याला माहिती आहे. हायड्रोलिसिस करायचं, हा ॲसिड होऊन जाईल, ठीक आहे. एवढं झालं. म्हणजे सगळ्यात पहिले काय, आपल्याला जो अल्किल ग्रुप जोडायचा आहे तो आपल्याला माहिती पडून गेला आहे. प्रॉपिओनिक ॲसिड आपल्याला पेंटॅओनिक ॲसिड बनवायचा आहे. 2 कार्बन आहेत म्हणजे 3 कार्बन असलेला अल्किल हॅलाइड आपल्याला घ्यायचा आहे. मग 3 कार्बन ऑटॉम असलेला अल्किल हॅलाइड आपण घेतला एन प्रॉपिल ब्रोमाइड, ठीक आहे. एन प्रॉपिल ब्रोमाइड, ठीक आहे. मग हा केव्हा याच्यावर अटॅक करेल? जेव्हा हा न्यूक्लिओफिलिक असेल तेव्हा, बरोबर. म्हणजे हा कार्बन आयन जेव्हा जनरेट होईल तेव्हा याचा केव्हा जनरेट होईल कार्बन आयन जनरेट करण्यासाठी आपल्याला याची जी रिॲक्शन आहे ती बेससोबत करावं लागेल. म्हणजे बेस काय करेल? हा एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून घेईल आणि प्रोटॉनचा ॲब्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होईल? कार्बन आयन जनरेट होऊन जाईल या पद्धतीने, बरोबर, ठीक आहे. मग आपण याची सुरुवातीला रिॲक्शन कशासोबत करू? सोडियम इथॉक्साईडसोबत रिॲक्शन केली. बघा काय होईल? हा एक हायड्रोजन जो आहे काय होईल? हा याच्यावर मायनस चार्ज आहे, याच्यावर काय पॉझिटिव्ह. हा काय करेल? हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, ठीक आहे. इथं निगेटिव्ह चार्ज म्हणजे कसं लिहिणार आपण बघा, OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड. आता बघा या ठिकाणी CH हा एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला,
O C2H5ने काय केला, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला, म्हणजे आपला बाय प्रोडक्ट बाहेर निघणारा जो आहे तो काय इथेनॉल आहे, C2H5OH बाहेर जाईल. ठीक आहे. आता इथं CH- बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे, कार्बनकडे. हा बॉन्ड कार्बन आणि हायड्रोजनमधला जो फॉर्म झालेला आहे ती बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर कोण घेऊन जात आहे, कार्बन, कारण कार्बन काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे हायड्रोजनपेक्षा. ठीक आहे. त्यानंतर C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे. मग या ठिकाणी आता उरलं काय, सोडियम Na+, म्हणजे हा काय झाला, सोडियम साल्ट ऑफ डायइथिल मॅलोनेट. ठीक आहे. हा काय डायइथिल मॅलोनेट आहे, डायइथिल मॅलोनेट किंवा मॅलोनिक इस्टर. मग हा काय आहे, सोडियम साल्ट ऑफ डायइथिल मॅलोनेट, सोडियम साल्ट ऑफ डायइथिल मॅलोनेट. याची रिॲक्शन कोणासोबत करणार आहे आपण, एन प्रॉपिल ब्रोमाइड सोबत करणार आहे, बरोबर. ठीक आहे, करून टाकू रिॲक्शन. काय होईल, हा एन प्रॉपिल ब्रोमाइड जो आहे तो मी इकडे लिहून टाकतो, CH3 किंवा असा लिहितो, Br बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. ठीक आहे. एन व्हॅलेरिक ॲसिड तयार करायचा आहे. बघा, एन व्हॅलेरिक म्हणजे कार्बन ॲटॉम 5, बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करू, हा लिहून घेऊ आधी कसा आहे एन व्हॅलेरिक ॲसिड. हे 2 कार्बन ॲटॉम झाले. ठीक आहे. यानंतर इथं किती जोडून देऊ, इथं 3 जोडून देऊ, CH2 बॉन्ड CH3. म्हणजे एवढा जो ग्रुप आहे हा आपल्याला कोणापासून मिळणार आहे, डायइथिल मॅलोनेटपासून. डायइथिल मॅलोनेटपासून एवढा ग्रुप आपल्याला, एवढी मॉइटी आपल्याला मिळणार आहे. हे जे 3 ग्रुप आहेत हे कोणापासून मिळणार आहे, हे अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड, बरोबर. म्हणजे हे या एन प्रॉपिल ब्रोमाइड. काय होईल, हा काय करेल, आता इकडे जर पाहिलं, ब्रोमिन काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, ब्रोमिन काय करेल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे ओढेल. ब्रोमिन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. हेन्स ब्रोमिन atom withdraws electron density towards itself and becomes electron rich in nature and acquires partial negative charge, and the carbon becomes electron deficient and acquires partial positive charge. हा काय करेल, आता न्यूक्लियोफिलिक ह्या कार्बन ॲटॉमवर, बघा ह्या कार्बन ॲटॉमवर अटॅक करेल. हा बॉन्ड काय होईल, या ठिकाणी ब्रेक होईल आणि मग पुढे आपण याला जोडून देऊ. ओ कसं जोडणार बघा, OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. आता बघा, CH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 झालं. इथंपर्यंत आलो आपण. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. या ठिकाणी बघा हा म्हणजे हा CH3 आहे आपल्याकडे, हा CH2 आहे, हा इकडे हायड्रोजन पाहिजे, बरोबर. CH3 2 CH2 आहेत. इकडे आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे इकडे, आणि इकडे कुठला तरी हा ग्रुप किंवा हा ग्रुप आपल्याला COH पाहिजे, आणि हा एक ग्रुप नाही पाहिजे आपल्याला, बरोबर. हा एक ग्रुप काय पाहिजे, नाही पाहिजे, आणि इकडे काय पाहिजे, ॲसिड पाहिजे. काय करणार, एकच उपाय. ठीक आहे. H म्हणजे काय करणार, हायड्रोलिसिस करणार ना आपण. या ठिकाणी काय करणार, OH, बरोबर. या ठिकाणी ॲसिड होऊन गेला. या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी सुद्धा आपल्याला जर हा ग्रुप काढायचा असेल तर याचा आधी हायड्रोलिसिस करावं लागेल. हायड्रोलिसिस केल्यानंतर इथे COH होईल, नंतर डिकार्बोक्सिलेशन जर केलं आपण तर हा पूर्ण ग्रुप काय होईल, निघून जाईल, आणि या ठिकाणी हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल. ठीक आहे. मग याचंसुद्धा आपल्याला हायड्रोलिसिस करणं काय आहे,
आवश्यक आहे. मग याचं हायड्रोलिसिस जर आपण केलं OH ठीक आहे. काय होईल मग पुढची स्टेप बघा, लिहून टाकूयात आपण. काय झालं, फक्त ॲसिड झाला तयार. OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. बरोबर. त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला करायचं आहे हायड्रोलिसिस झालं, आता करायचं आहे डिकार्बोक्सिलेशन. बघा, फक्त हीट जरी केलं तरी डिकार्बोक्सिलेशन होतं, पण आपण लिहिणार हीट आणि HCl जर आपण यूज केलं तर पटकन डिकार्बोक्सिलेशन होतं. ठीक आहे. मग आपण काय करणार, डायल्यूट HCl आणि हीट केलं तर डिकार्बोक्सिलेशन करून टाकू याचं. ठीक आहे. मग डिकार्बोक्सिलेशन झाल्यानंतर बघा, हा हायड्रोजन काय आहे, इथं डबल बॉन्ड फॉर्म करतो आहे. ठीक आहे. हा डबल बॉन्ड फॉर्म झाला आणि हा जो बॉन्ड आहे हा काय होईल, ब्रेक होईल. म्हणजे -CO2 या ठिकाणी बघा दिसतो आहे का, हा कार्बन असा CO2 काय करतो आहे, बाहेर निघतो आहे. इथं डबल बॉन्ड फॉर्म होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल, CO2 निघून जाईल, हा हायड्रोजन इथला इकडे ट्रान्सफर होईल. मग आपण कसं लिहिणार, प्रोडक्ट OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. बघा, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. हा झाला आपला कुठला ॲसिड तयार झाला, हा एन व्हॅलेरिक ॲसिड तयार झाला. 1 2 3 4 5. बघा 1 2 3 4 5. मग याच्यामध्ये आपल्याला हे दोन जे कार्बन मिळाले, हा एक आणि हा दुसरा, हे दोन कुठून मिळाले आपल्याला, हे दोन कार्बन ॲटॉम आपल्याला मिळाले डायथिल मॅलोनेटपासून. आणि हे जे 3 कार्बन ॲटॉम हे आपल्याला अल्किल हॅलाइड दॅट इज एन प्रॉपिल ब्रोमाइडपासून अवेलेबल झाले. या पद्धतीने आपण आपल्याला जो हवा तो अल्किल ॲसिटिक ॲसिड तयार करू शकतो. जर आपल्याला एन ब्युट्रिक ॲसिड तयार करायचा असेल, एन ब्युट्रिक ॲसिड, तर आपण कुठला अल्किल हॅलाइड घेणार, बघा एन ब्युट्रिक ॲसिड, एन ब्युटिरिक ॲसिड. ब्यूट म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटॉम्स 4, 4 कार्बन ॲटॉम. 2 आपल्याला कुठून मिळणार आहे, डायथिल मॅलोनेटपासून मिळणार आहे. अजून आपल्याला किती लागत आहे, 2. मग हे 2 कार्बन ॲटॉम अल्किल हॅलाइड, असा अल्किल हॅलाइड घ्यायचा की ज्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटॉम आहेत. मग कुठला घेऊ आपण, कुठलाही घेऊ शकतो, इथिल ब्रोमाइड घेऊ शकतो किंवा इथिल आयोडाईड घेऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे एन प्रॉपिओनिक ॲसिड तयार करायचा असेल आपल्याला, एन प्रॉपिओनिक ॲसिड, नंबर ऑफ कार्बन ॲटॉम्स 3. 2 आपल्याला कुठून मिळणार आहेत, डायथिल मॅलोनेटपासून आपल्याला अवेलेबल होतील 2. आपल्याला कितीची गरज आहे आता, फक्त एक म्हणजेच असा अल्किल हॅलाइड घ्यायचा की ज्यामध्ये 1 कार्बन ॲटॉम आहे. मग कुठला घेऊ आपण, मिथिल ब्रोमाइड किंवा मिथिल आयोडाईड या पद्धतीने. मग अशा पद्धतीने आपण एन ब्युट्रिक ॲसिड किंवा एन प्रॉपिओनिक ॲसिडसुद्धा तयार करू शकतो. हे झालं सिंथेसिस ऑफ अल्किल ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर सिंथेसिस ऑफ डायअल्किल ॲसिटिक ॲसिड बघूयात आपण. सिंथेसिस ऑफ डायअल्किल ॲसिटिक ॲसिड. डायअल्किल ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आपल्याला माहिती आहे असं आहे बघा, CH बरोबर. हा अल्किल ॲसिटिक ॲसिड होता, बरोबर, हा अल्किल ॲसिटिक ॲसिड होता. पण आपण जर 2 अल्किल ग्रुप लावून दिले या ठिकाणी या कार्बनला, तर हा काय होईल, डायअल्किल ॲसिटिक ॲसिड. 2 अल्किल, डायअल्किल
ॲसिटिक ॲसिड या पद्धतीने. मग डायअल्किल ॲसिटिक ॲसिड जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण काय करणार, 2 अल्किल ग्रुप आपल्याला इंट्रोड्यूस करायचे. काय करायचं, एक वेळा डायइथिल मॅलोनेटची रिॲक्शन सोडियम इथॉक्साईडसोबत करायची, कार्बन आयन जनरेट करून घ्यायचा आणि एका अल्किल हॅलाईडसोबत रिॲक्शन करायची. परत बेससोबत रिॲक्शन करायची सोडियम इथॉक्साईडसोबत, परत कार्बन आयन जनरेट करून घ्यायचा, परत अल्किल हॅलाईडसोबत रिॲक्शन करायची. म्हणजे 2 अल्किल ग्रुप आपण इंट्रोड्यूस करू शकतो. आणि बाकीचं तर आपल्याला माहितीच आहे. हायड्रोलिसिस करून आपण इस्टर मॉइटीचा म्हणजे एक जो इस्टर आहे त्याचा ॲसिड बनवून घ्यायचा. परत एक जो इस्टर ग्रुप आहे तो आपल्याला नको आहे, त्याचं काय करू आपण, हायड्रोलिसिस झाल्यानंतर तो ॲसिड होऊन जाईल आणि ॲसिड झाल्यानंतर त्याचं डिकार्बोक्सिलेशन करून टाकू. मग आता बघा, सिंथेसिस ऑफ डायअल्किल ॲसिटिक ॲसिडमध्ये आपल्याला तयार करायचं आहे आयसोब्युट्रिक ॲसिड, त्यालाच म्हणतात डायमिथिल ॲसिड, डायमिथिल ॲसिटिक ॲसिड. डायमिथिल, इथे थोडं वरती लिहू आपण, सिंथेसिस ऑफ इकडे लिहून टाकू, डायमिथिल ॲसिटिक ॲसिड. सिंथेसिस ऑफ डायमिथिल ॲसिटिक ॲसिड. काय आहे डायमिथिल ॲसिटिक ॲसिड, अल्किल ग्रुपच्या जागेवर काय आहे, मिथिल ग्रुप आहे तिथं, हा आपल्याला तयार करायचा आहे. याला आयसोब्युट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात, डायमिथिल ॲसिटिक ॲसिडला. मग बघा काय करणार आपण, आपल्याकडे काय आहे, कशापासून तयार करणार आहे आपण, डायथिल मॅलोनेटपासून, म्हणजे मॅलोनिक इस्टरपासून. काय करणार आपण, मॅलोनिक इस्टर लिहिणार, C2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे, हा झाला मॅलोनिक इस्टर. किंवा डायथिल मॅलोनेट. याची रिॲक्शन आपण कोणासोबत करणार, बेससोबत. बेस आपला सोडियम इथॉक्साईड C2H5O Na. ठीक आहे, मायनस प्लस, बाय प्रोडक्ट काय राहील आपला, इथेनॉल. ठीक आहे, हा काय करेल, इथॉक्साईड ग्रुप काय करेल, हा एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल, कार्बन आयन जनरेट करेल. ठीक आहे, मग आपण लिहून घेऊ सोडियम साल्ट ऑफ मॅलोनिक इस्टर किंवा सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट, C2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे, इथं काय निगेटिव्ह चार्ज, हा झाला सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट किंवा सोडियम साल्ट ऑफ मॅलोनिक इस्टर. त्यानंतर याची रिॲक्शन आता बघा, सुरुवातीला हा एक कार्बन आहे आपण जनरेट केला, आपल्याला 2 मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस करायचे. आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे 2 जे मिथिल ग्रुप आहे, हे 2 जे कार्बन ॲटॉम आहे, हे 2 कार्बन ॲटॉम या मॅलोनिक इस्टरपासून हा एक आणि हा एक, हे 2 कार्बन ॲटॉम आपल्याला हे 2 येते. ठीक आहे, मिळणार आहेत. आता आपल्याकडे काय नाही आहे, फक्त आपल्याकडे हे 2 मिथिल ग्रुप नाही आहे. हे 2 मिथिल ग्रुप इंट्रोड्यूस करण्यासाठी आता आपल्याकडे न्यूक्लिओफिलिक रिएजंट तयार आहे, न्यूक्लिओफाईल तयार आहे. असा एक इलेक्ट्रोफाईल शोधायचा की ज्याच्यामध्ये काय असेल, मिथिल ग्रुप जो असेल तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल. काय, मिथिल ब्रोमाइड किंवा मिथिल आयोडाईड. मिथिल आयोडाईड घेऊ आपण, मिथिल आयोडाईडसोबत जर याची रिॲक्शन केली तर काय होईल, हा काय करेल, या मिथिल ग्रुपवर अटॅक करेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आयोडीन गुड लिव्हिंग ग्रुप हे निघून जाईल. बरोबर. मग या ठिकाणी काय करू आपण, एक मिथिल या ठिकाणी इंट्रोड्यूस झाला, म्हणजेच OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5.
आता या ठिकाणी परत एक ॲसिडिक प्रोटॉन अवेलेबल आहे. परत एक वेळा काय करू आपण, याची रिॲक्शन बेससोबत करू आणि परत एक कार्बन आयन जनरेट करून घेऊ. OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C मायनस बॉन्ड CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. पुन्हा एक वेळा काय करू, इथं सोडियम इथॉक्साईड इथं लिहून देऊ आपण. याची रिॲक्शन आपण काय काय कशासोबत केली आहे, सोडियम इथॉक्साईड ET म्हणजे इथिल ग्रुप, सोडियम इथॉक्साईड सोबत केली. बेस जनरेट करून घेतला आपण, कार्बन आयन जनरेट करून घेतला पुन्हा. आणि याची रिॲक्शन पुन्हा कोणासोबत केली, मिथिल आयोडाईडसोबत केली. काय होईल, हा कार्बन आयन पुन्हा या कार्बनवर अटॅक करेल, आयोडीन ग्रुप गुड लिव्हिंग आहे, निघून जाईल. ठीक आहे, मग आपण लिहिणार OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C. या ठिकाणी आता काय आहे, 2 मिथिल ग्रुप आहेत बघा, हा एक मिथिल ग्रुप आणि हा एक मिथिल ग्रुप. ठीक आहे, C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. कुठेपर्यंत आलो आता बघा आपण, आपल्याला आता काय पाहिजे, 2 अल्किल ग्रुप येऊन गेले आपले, 2 मिथिल ग्रुप येऊन गेले या कार्बनला. आता आपल्याकडे काय पाहिजे, आपल्याला हा ग्रुप नको आहे. ठीक आहे, हा ग्रुप नाही पाहिजे आपल्याला, हा काढायचा आहे. या ग्रुपचा ॲसिड कसं करायचं आपल्याला माहिती आहे, हायड्रोलिसिस केलं तर इथे ॲसिड होऊन जाईल. हा ग्रुप नको आहे आणि इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. मग आपण काय करू, आधी ह्या इस्टरला आणि ह्या इस्टरला ॲसिडमध्ये कन्वर्ट करून घेऊ. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्याचं हायड्रोलिसिस करावं लागेल. ॲसिडिक हायड्रोलिसिस, ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस जर आपण केलं तर या ठिकाणी काय तयार होईल बघा, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3. हे जसं तसं लिहून घेतलं आपण. इथं हायड्रोलिसिस केलं म्हणजे बघा या ठिकाणी काय होईल बघा. ठीक आहे, इथं OH, या ठिकाणी H, इथंसुद्धा हायड्रोलिसिस, इकडे काय होईल OH, इकडे H. बरोबर लिहून घेतलं. ठीक आहे, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड CH3. आता परत इकडे C डबल बॉन्ड O बॉन्ड, इकडे आता काय OH. ठीक आहे, झालं या पद्धतीने. आता इथून आपल्याला काय, इथं बाहेर काय जातं, इथून 2 मॉलिक्युल्स ऑफ C2H5OH. ठीक आहे, किंवा आपण असं करू, इथे लिहिण्यापेक्षा याला इकडे मायनस लिहून घेऊ, मायनस C2H5OH ट्वाईस, ट्वाईस. ठीक आहे, आता झालं. आता ॲसिड तयार होऊन गेला या ठिकाणी. आता काय करायचं आहे आपल्याला, हा नको आहे आपल्याला. आता आपल्याला काय पाहिजे बघा, 2 CH3 आहेत आपल्याकडे, इथं एक हायड्रोजन पाहिजे ह्या कार्बन ॲटॉमला. ठीक आहे, आणि COH पाहिजे, COHच पाहिजे, म्हणजे हा COH आपल्याला नको आहे. काय करणार आपण, डिकार्बोक्सिलेशन जर केलं आपण तर आपल्याला बघा, डिकार्बोक्सिलेशन कसं करणार, हीट करणार इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl. हायड्रोजन काय करेल, इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला बघा काय मिळत आहे, OH. इथून लिहू आपण OH बॉन्ड C डबल बॉन्ड O, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C. आता हा एक हायड्रोजन जो आहे तो इथून इथं ट्रान्सफर झाला आहे, मग इथं काय लिहिणार, CH बॉन्ड, या CHला काय आहे, CH3, 2 CH3 ग्रुप आहेत, CH3 बॉन्ड CH3 झाला तयार. डायमिथिल ॲसिटिक ॲसिड, डायमिथिल ॲसिटिक ॲसिड, किंवा याला काय म्हणतो आपण, आयसोब्युटेरिक ॲसिड, आयसोब्युटेरिक ॲसिड, डायमिथिल ॲसिटिक ॲसिड. या पद्धतीने जर आपल्याला हे लक्षात आलं तर आपण कुठलाही डायअल्किल ॲसिटिक ॲसिड तयार करू शकतो, जो असेल तो. बघा आता आपण काय, याच्यात काहीच नाही. सगळ्यात पहिले आपण काय केलं, कार्बन आयन जनरेट करून घेतला, सोडियम साल्ट ऑफ
डायथिल मॅलोनिक किंवा त्याला आपण सोडियम साल्ट ऑफ मॅलोनिक इस्टर असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला कुठले अल्किल हॅलाइड पाहिजे त्यांच्यासोबत रिॲक्शन करून टाकायचे. त्याच्यानंतर काय करायचं, ॲसिड हायड्रोलिसिस करून टाकायचं. ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस केलं की नंतर काय करायचं, डिकार्बोक्सिलेशन. म्हणजे प्रत्येक स्टेपला पाहत जायचं की आपल्याला जे हवं आहे, आता कुठलं ऑपरेशन पुढचं करावं लागेल, मग आपल्याला आणखीन काय हवं हे पाहायचं आणि पुढचं ऑपरेशन, पुढची स्टेप करत जायची. या पद्धतीने जर आपण केलं तर लगेच आपल्याला लक्षात येतं. आता बघा, आपल्याला डायथिल ॲसिटिक ॲसिडमध्ये जर हा झाला अल्फा, जर आपल्याला 2-मिथिल ब्युटॅनॉइक ॲसिड तयार करायचं असेल, 2-मिथिल ब्युटॅनॉइक ॲसिड, किंवा याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो अल्फा मिथिल ब्युटॅनॉइक असेल, किंवा अल्फा मिथिल एन व्हॅलेरिक ॲसिड तयार करायचं असेल. आता 2-मिथिल ब्युटॅनॉइक ॲसिड म्हणजे कसं असेल बघा, 1OH ही 1 पोझिशन आहे, दुसऱ्या पोझिशनला काय आहे, मिथिल ग्रुप आहे. हां, ठीक आहे. आता ब्युटॅनॉइक म्हणजे 4 नंबर ऑफ कार्बन ॲटॉम 4, अजून किती 2 बाकी, CH2 बॉन्ड CH3, हा झाला 1 2 मिथिल, दुसऱ्या पोझिशनला काय मिथिल ग्रुप आहे, 2-मिथिल 1 2 3 4 ब्युटॅनॉइक ॲसिड, किंवा याला आपण असं म्हणू शकतो कार्बोनिल ग्रुपचे ॲडिशन अल्फा पोझिशन असते, अल्फा मिथिल ब्युटॅनॉइक ॲसिड. कसं काय तयार करणार बघा, आपल्याकडे हे 2 कार्बन ॲटॉम काय आहेत, हे 2 जे हे आपल्याला डायथिल मॅलोनेट किंवा मॅलोनिक इस्टरपासून अवेलेबल होणार आहेत. आपल्याला काय हवं आहे, आता एक मिथिल ग्रुप आणि एक इथिल ग्रुप हवा आहे, बरोबर. मग एक वेळा काय करणार आपण, एक वेळा इथिल ब्रोमाइड घेणार. अल्किल हॅलाइड कोणकोणते घ्यायचे बघा, अल्किल हॅलाइड इथं याच्यासाठी कुठले अल्किल हॅलाइड घ्यायचे बघा, 2-मिथिल ब्युटॅनॉइक ॲसिडसाठी कुठले अल्किल हॅलाइड घ्यायचे. एक वेळा काय करायचं, एक वेळा इथिल ब्रोमाइड, दुसऱ्यांदा म्हणजे कार्बन आयन जनरेट करायचा, इथिल ब्रोमाइडसोबत रिॲक्शन करायची, परत कार्बन आयन जनरेट करायचा, मिथिल ब्रोमाइडसोबत रिॲक्शन करायची, मिथिल ब्रोमाइडसोबत, ठीक आहे. इथिल ब्रोमाइड हे 2 कार्बन आपल्याकडे ऑलरेडी आहे, झाला तयार. मग नंतर काय करणार, हायड्रोलिसिस डिकार्बोक्सिलेशन. त्याच्यानंतर अल्फा मिथिल एन व्हॅलेरिक ॲसिड कसं आहे बघा, एन व्हॅलेरिक म्हणजे काय, 5 कार्बन ॲटॉम, ठीक आहे. मग ॲसिड अल्फा पोझिशनला काय मिथिल ग्रुप आहे, CH बॉन्ड CH3, अल्फा पोझिशनला मिथिल ग्रुप आहे, बरोबर. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटॉम्स किती आहेत, 5, 1 हा 2, अजून किती 3 लिहायचे, CH2 बॉन्ड CH3, किती झाले 3 4 आणि 5. बघा अल्फा पोझिशनला मिथिल ग्रुप आहे बघा, अल्फा पोझिशनला काय मिथिल ग्रुप आहे, अल्फा मिथिल एन व्हॅलेरिक ॲसिड 1 2 3 4 5, एन व्हॅलेरिक म्हणजे पेंटायोनिक ॲसिड असतो तो. मग आपण काय करणार, आपल्याला हे जे 2 आहेत हे डायथिल मॅलोनेटपासून मिळणार आहेत, बरोबर. हा आणि हा, मग आपल्याला काय लागणार आहे, मिथिल ग्रुप एक वेळा लागणार आहे आणि एक वेळा काय लागणार आहे, हा एन प्रोपिल ग्रुप लागणार आहे. कोणते अल्किल हॅलाइड घेणार आपण, पहिल्यांदा एन प्रोपिल ब्रोमाइड घेणार, एन प्रोपिल ब्रोमाइड प्लस अजून एक वेळा एन प्रोपिल ब्रोमाइड आणि एक वेळा काय घेणार, मिथिल ब्रोमाइड, ठीक आहे. मग एन प्रोपिल ब्रोमाइड सुरुवातीला काय करणार आपण, डायथिल मॅलोनेट घेणार, बेससोबत रिॲक्शन करणार, कार्बन आयन जनरेट करून घेणार, त्या कार्बन आयनची रिॲक्शन आपण एन प्रोपिल ब्रोमाइडसोबत करणार, बरोबर. परत काय करणार, बेस बरोबर रिॲक्शन करणार सोडियम इथॉक्साईडसोबत, परत कार्बन आयन जनरेट करून घेणार, त्याची रिॲक्शन नंतर मिथिल ब्रोमाइडसोबत करणार. नंतर आपल्याला जी एक इस्टरची मॉइटी ती नको आहे आणि दुसरी जी इस्टरची मॉइटी त्याला ॲसिड करायचं आहे. काय करणार, दोघे इस्टरची मॉइटी जी आहे त्यांचं काय करणार, ॲसिड हायड्रोलिसिस करून टाकणार. म्हणजे एक ॲसिड आपल्याला मिळून गेला, दुसरा ॲसिड नको आहे आता,
त्याचं काय करणार आपण डिकार्बोक्सिलेशन करून टाकणार. झाला आपला प्रोडक्ट तयार, अल्फा मिथिल एन व्हॅलेरिक ॲसिड या पद्धतीने. सो हे आहेत सिंथेटिक ॲप्लिकेशन्स. आपण 2 पाहिले आहेत, सिंथेसिस ऑफ अल्किल ॲसिटिक ॲसिड आणि डायअल्किल ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.